शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान विकास व हस्तांतरण करण्याच्या अनुषंगाने सेंटर फॉर एज्युकेशनल एक्सलन्स कार्यरत राहील, असा विश्वास स्पिरल अप इनकॉर्पोरेशनचे अध्यक्ष व CEO होमियाई कू फाउंडेशनचे प्रतिनिधी, टोकियो येथील जोहो केई इनोव्हेशन सेनमान शोको विद्यापीठातील प्राध्यापक कुनियो हारा यांनी वाठार येथे व्यक्त केला. अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये द डेक्कन डायलॉग ऑन कोऑपरेशन अँड इनोव्हेशन शेपिंग रिझिलियंट फ्युचर्स या विषयावर 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी संस्था अध्यक्ष विजय सेमाने म्हणाले, संस्थेचे ध्येय केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवणे, त्यांना आत्मनिर्भर आणि नाविन्यपूर्ण बनवणं हा आहे. अखिसा मुकाई म्हणाले, केंद्राच्या माध्यमातून प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांना संशोधन, नवोन्मेष आणि जागतिक प्रतिभा देवाणघेवाणकरिता दीर्घकालीन व्यासपीठ उपलब्ध झाला आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.